नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटिव्ह एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत शिक्षकासाठी आवश्यक असणाऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीबद्दल आलेली अपडेट. ती अपडेट कोणत्या जातं मग सुरू करूया व्हिडिओला. शिक्षकांसाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी उद्यापासून भरता येणार अर्ज 10 मेपर्यंत अंतिम मुदत. पुणे 2 दिनांक 25. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 24 मे ते 6 जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना उद्यापासून दिनांक 26 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार असून याची अंतिम मुदत 10 मेपर्यंत आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी IBPS या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. 200 गुणांच्या या परीक्षेत 120 गुण अभियोग्यता तर 80 गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील पदवीसाठी ग्राह्य धरले जातात, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नावाची नोंदणी करताना ती आधार कार्डमधील नोंदणीप्रमाणे असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही बदल असल्यास उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जातील नावात आणि आधार कार्ड नावात नोंदणीत कोणती तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने 3 परीक्षा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे, तर उमेदवारी रद्द करण्यात येईल. राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी सन 2018 आणि 2019 झालेल्या TET परीक्षेच्या गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी त्या यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. भरलेली माहिती चुकीची असल्यास चे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने म्हटले आहे. तर ही होती शिक्षकां भरतीसाठी आलेली एक अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.